नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 16 मे 2026 रोजी येत आहे शनी जयंती आणि याच दिवशी अमावस्या येत असल्यामुळे याला शनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं। शनिवारी येणारी अमावस्या ही हिंदू धर्मात अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र मानली जाते, जी शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी, साडेसाती व ढय्या दोष दूर करण्यासाठी आणि पूर्वजांच्या आशीर्वादासाठी उत्तम मानली जाते। आणि या दिवशी उपवास, दानधर्म आणि शनी मंदिरात जाऊन तेलाभिषेक केल्यानं कर्माची फळे सुधारतात आणि जीवनातील सर्व संकट अडचणी देखील दूर होतात। तर शनिदेवांना न्यायदेवता असं देखील म्हटलं जातं। शनिदेवांचे नाव जरी ऐकले तरी देखील काही जणांना धडकी भरते। शनिदेवांच्या प्रकोपाचा सामना करणे अत्यंत कठीण असते, तसेच त्यांना प्रसन्न करणे सोपे नाही। परंतु या शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, तसेच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर करण्यासाठी जर आपण काही उपाय केले तर शनिदेवांची कृपा आपल्या मुलांवर राहणार आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण झाले आहेत, मुलांच्या विवाहामध्ये विलंब होत आहे आणि त्यासाठीच तुम्हाला या शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर होऊन तुमच्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे। आता या शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला विसरू नका। तर सर्वप्रथम आपण या पिंपळाच्या झाडाखाली कोणती वस्तू ठेवायची आहे हे जाणून घेण्यापूर्वी या पिंपळाच्या झाडाचं महत्त्व जाणून घेऊया। पद्मपुराणानुसार पिंपळ हे भगवान श्री हरी विष्णू यांचं रूप मानलं जातं। त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांनी गीतेत असं सांगितलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळ वृक्ष आहे, तर पिंपळात केवळ भगवान श्री हरी विष्णूच राहत नाहीत तर त्रिमूर्तीही वास करतात। या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी श्री हरी विष्णू, देठात भगवान शंकर आणि समोर ब्रह्माजी वास करतात आणि त्यामुळेच पिंपळाला सर्वोत्तम देववृक्षाची पदवी प्राप्त झाली आहे। आणि पद्मपुराणानुसार पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून त्याची प्रदक्षिणा केल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं आणि जो व्यक्ती या झाडाला पाणी अर्पण करतो तर त्याची सर्व पापं नष्ट होऊन स्वर्गप्राप्ती होते। तसेच या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागत नाही। तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला जर पिंपळाचं जर झाड लावलं तर शनिदेवांची कृपादृष्टी आपल्यावर राहते। तर आता आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया। तर हा उपाय करत असताना जर काही कारणास्तव मुलामुलींना हा उपाय करणं शक्य झालं नाही, म्हणजेच नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त जर मुलं-मुली घरापासून दूर असतील तर आई वडिलांनी किंवा मुलामुलींच्या भाऊ बहिणींनी जरी हा उपाय केला तरी देखील चालेल। उपाय करताना फक्त आपण ज्या व्यक्तीसाठी म्हणजे ज्या मुलामुलींसाठी हा उपाय करत आहात तर त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि मगच हा उपाय करायचा आहे। तर आता आपण हा जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय आपल्याला या शनी अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन करायचा आहे। आता उपाय करण्यासाठी मी ज्या काही वस्तू लागणार आहेत तर त्या सांगत आहे। तर आपल्याला उपायासाठी लागणार आहेत कणकेचे दिवे। आता हे दिवे मी कुठे कुठे लावायचे आहेत तर ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे, पण कणकेचे दिवे आपल्याला 5 घ्यायचे आहेत। पुढे मागे व्हिडिओमध्ये सांगताना एखादा कमी किंवा जास्त होऊ शकतो, पण 5 दिवे तुम्ही लक्षात ठेवावेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे पिंपळाचंच एक पान। आता हे पिंपळाचं पान तुम्ही या अमावस्येच्या दिवशी जरी सकाळी तोडून आणलं तरी देखील चालेल। आणि त्यानंतर या पानावरती तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे। आता लिहित असताना तुम्ही कुंकवानं लिहू शकता किंवा तुम्ही चंदनाने लिहिली तरी देखील चालेल किंवा एखाद्या हिरव्या पेनानं लिहिली तरी देखील चालेल। फक्त तुम्ही तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे, ज्या कारणामुळे तुमचा मुलांचा विवाह होत नाही, तर ते तुम्हाला या पिंपळाच्या पानावरती लिहायचं आहे। त्यावरती 21 मोजून काळे उडीद ठेवायचे आहेत, ते देखील कुठे तुटलेले किडलेले नसावेत। आणि चिमूटभर काळे तीळ ठेवायचे आहेत, म्हणजेच काळे उडीद आणि काळे तीळ। उडीद ठेवताना 21 मोजून ठेवायचे आहेत आणि तीळ ठेवत असताना अगदी चिमूटभर तीळ ठेवायचे आहेत। त्यानंतर एक धागा घ्यायचा आहे, तो लाल रंगाचा असावा किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचा करून घेतला तरी देखील चालेल। लाल पिवळा धागा असावा किंवा तुम्ही कलाव्याचा धागा घेतला तरी देखील चालेल। आणि त्यानंतर आपण जे कणकेचे चौमुखी दिवे बनवून घेतलेले आहेत, कणकेचेच दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि ते 4 मुखी असावेत। तर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचंच तेल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे।
त्याचबरोबर चिमूटभर पिवळी मोहरी देखील या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. 2 अखंड लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आता ह्या वस्तू तुम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दिवा लावणार आहात पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिथे नेऊन जरी टाकल्या तरी देखील चालेल, कारण घरापासून तिथपर्यंत नेईपर्यंत ते खाली पडणार आहे, सांडणार आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. त्याचबरोबर आपण कणकेचे ज्यावेळेला दिवे करणार आहात तर त्यावेळेला कणिक मळताना देखील या कणकेमध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण या पिंपळामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांचं देखील वास्तव्य असतं आणि भगवान श्री हरी विष्णू यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या मुलामुलींचा विवाह व्हावा आणि त्यांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा म्हणूनच आपण या पिंपळाच्या झाडाखाली उपाय करत आहोत, म्हणजे शनीची 7.5 दूर व्हावी आणि आपल्या मुलांच्या विवाहामधील अडचणी दूर व्हाव्यात आणि लक्ष्मी नारायणासारखा आपल्या मुलांचा जोडा जमावा. त्यासाठीच आपल्याला अशा प्रकारची सेवा करायची आहे. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे जे आपल्याला या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि पाणी थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. आता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. आता मी अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला हा उपाय शक्यतो 3 सांजेच्याच वेळेला करायचा आहे. जास्त अंधार देखील होऊ द्यायचा नाही. अगदी 3 सांच्या भर म्हणजे 6:30-7:30च्या दरम्यानच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे. पूर्ण गोल राऊंड मारून म्हणजेच गोल फेरा मारून तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यातील थोडंसं पाणी वाचवून ठेवायचं आहे आणि घरी आणून हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये देखील 7.5 जी काही आहे संकट आहेत, नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, म्हणजेच हळदी कुंकू फुलं अक्षदा जी काही आपण देवाची पूजा करतो त्याचप्रमाणे धूपदीप दाखवून तुम्हाला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा बनवून आणलेला आहे तर तो दिवा या पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला कसा करायचा आहे तर आपण जे पिंपळाचं पान घेतलं होतं त्या पानावरती तुम्ही चिमूटभर काळे तीळ 21 काळे उडीद ठेवलेले आहेत आणि तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित अडचण लिहिलेली आहे तर ते पान तुम्हाला या पिंपळाच्या मुळाशी ठेवायचं आहे आणि त्या पानावरतीच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि या पिंपळाच्या पानावरती तुम्ही थोड्याशा अखंड अक्षदा देखील ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण जो धागा आणलेला आहे तर तो ज्या ठिकाणी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केलेला आहे पिंपळाच्या झाडाखाली तर त्या दिव्याच्या बाजूला तुम्हाला हा धागा ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे. त्यानंतर ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता जप करत असताना तुम्हाला हे दोन्ही मंत्र म्हणताना थोडंसं अवघड जाणार आहे, तर शक्य असेल तर तुम्ही जाताना जपमाळ घेऊन जायचं आहे किंवा मग तुम्ही शांत पद्धतीनं म्हणजेच मन एकाग्र ठेवून हे 108 वेळा मंत्र जप करायचा आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना 11 प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि या पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुम्ही हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे हा उपाय आई वडील मुलं मुली किंवा त्यांचे भाऊ बहीण करू शकतात. आई वडील किंवा भाऊ बहीण उपाय करत असतील तर त्यांनी मुलांचं नाव घ्यायला विसरायचं नाही. त्यानंतर मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण असेल तर ती भगवान श्री हरी विष्णू आणि शनिदेवांना तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर आपण जो धागा ठेवलेला होता दिव्याच्या बाजूला तर तो धागा घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांच्या हातामध्ये तो बांधायचा आहे. बांधत असताना उजव्या हातामध्ये तो धागा बांधायचा आहे. तर आता हा जो उपाय केलेला आहे तर तो फक्त तुम्हाला शनी अमावस्येलाच करून चालणार नाही, तर शनी अमावस्येपासून तुम्ही 5 शनिवार हा उपाय करायचा आहे. म्हणजेच 5 शनिवार किंवा 11 शनिवार तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि या ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्याच वस्तू या पिंपळाच्या झाडाखाली ठेवायच्या आहेत. 21 दिवसांच्या आत तुमच्या मुलांचा विवाह होणारच आहे. त्यानंतर आपण जे घरी दिवे बनवलेले होते कणकेचे तर त्यातील एक दिवा तुम्हाला घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे आणि या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तर तो आपल्या जवळपास ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथांचं मंदिर आहे तर तिथं जाऊन तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एक दिवा तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचा आहे.
यामुळं आपले जे पूर्वज आहेत तर ते देखील आपल्यावर प्रसन्न होतात। अशा प्रकारे तुम्हाला हे 3 दिवे लावायचे आहेत। चौथा जो दिवा आहे तर तो जर तुमच्या जवळपास जर शनिदेवांचं जर मंदिर असेल तर त्या शनिदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला लावायचं आहे। जर शनिदेवांचं जर मंदिर जवळपास नसेल तर मग हा दिवा तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये प्रज्वलित करायचा आहे। आणि दुसऱ्या दिवशी मग हे दिवे स्वच्छ धुवून गोमातेला तुम्हाला खाऊ घालायचे आहेत। त्याचबरोबर हिरवा चारा, मुठभर हिरवे मूग, मुठभर चण्याची डाळ, एक चपाती अशा प्रकारे गोमातेला खाऊ घालायचं आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी आहेत, अडथळे आहेत तर ते दूर होणार आहेत। कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात। त्याचबरोबर या दिवशी शक्य असेल तर या दिवशी गरिबांना दानधर्म करायचा आहे। तसेच जवळपास जर शनिदेवांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तेल आणि काळे तीळ अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर तेल या दिवशी दान करायचं आहे। तसेच कुत्र्यांना आणि कावळ्यांना देखील या दिवशी भोजन द्यायचं आहे, म्हणजेच खाऊ खायला घालायचं आहे। यामुळे तुमचे पूर्वज प्रसन्न होणार आहेत आणि शनिदेवांच्या आणि पितृदोषातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे। त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत, ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे। तसंच मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला दर अमावस्येला करायचा आहे। म्हणजेच जे काही मी कावळ्याला किंवा जे कुत्र्याला खाऊ घालायच्या सांगितलेल्या वस्तू आहेत किंवा शनी मंदिरामध्ये जाऊन ज्या काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्याचबरोबर दर शनिवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मी जो दिवा प्रज्वलित करायला सांगितलेला आहे तर तसा दिवा प्रज्वलित करायचा आहे। म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दर शनिवारी दिवा प्रज्वलित करायचा आहे। ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर अमावस्येला मी बाकीचे जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते फक्त तुम्हाला अमावस्येला करायचे आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होणार आहेत। फक्त उपाय करताना शनिदेवांचं आणि भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायला विसरायचं नाही। मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे। तुमच्या मुलांच्या विवाहातील सर्व अडचणी दूर होऊन 21 दिवसाच्या आत तुमच्या कानावरती चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे। आणि तुमच्या मुलांचे विवाह जमला की तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। तर अशा प्रकारे आपण आज जी माहिती जाणून घेतलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली? जर तुमच्या काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल। धन्यवाद।